रूप आणि सनातन दोघं राधाकृष्णाची उपासना करतात. ऐका सनातनाची स्थिती जया माझी शांती आणि विरक्ती मूर्तिवंत सदा अस्ति विक्षेप चित्ती घटना श्रीहरिचरणी रचले मन भिय भोगेतान देखे विषयाचरणा शब्दस्पर्शरूप गंध जाण यांचे भान असे ना. मन भगवंताच्या चरणामध्ये रमून गेल्यामुळे या पंचविषयाकडे त्याचं ज्ञान नाही आहे. अर्चना करता दिवसभर उभयतासी झाला साक्षात्कार सनातनासे भेटला श्रीधर सगुण साकार होणे. अशी अर्चन भक्ती म्हणजे देवाची उपासना करता करता सनातनाला भगवान गोपाळकृष्ण प्रसन्न झाले. सगुण रूपाने त्यांनी त्याला दर्शन दिलं. राधा ही साक्षात लाडी रूपात भेटे नित्य काळी निज कृपेने रस कल्लोळी सप्रेम मिळी सुख करे. इकडे रूपाला सुद्धा राधा प्रसन्न झाली, तीही त्याला दर्शन द्यायला लागली. हा पुलाल्या आराध्यामूर्ती प्रसन्न होता जे जडली प्रीती हे विष तुल्य वाटे धन संपत्ती चित्ती विरक्ती प्रकटता. आता परमात्माच प्राप्त झाल्यानंतर बाकी प्राप्त करायचं काही शिल्लक राहिलेलं नाही. त्यामुळे इतर ठिकाणी इतर वस्तूविषयी त्यांच्या मनामध्ये विरक्ती निर्माण झाली. उभयता बंधू एके दिवशी विचार करते निज मानसी आता जाऊन वृंदावनासी क्षेत्रवासी राहावे. आता दोघांच्या मनामध्ये विचार आला की आपण आता असं करावं, वृंदावनाला जाऊन राहावं. जैसे दृष्टीच न पहावे वामना सर्व राज्य वय सर्व वैभव राज्य धन वस्त्रे व अलंकार भूषणे दिल्ली टाकून देत. आणि एवढं मोठं वैभव संपन्न राज्याचा त्यांनी त्याग केला. वस्त्राचा त्याग, धान्याचा त्याग, धनाचा त्याग, राज्याचा त्याग. की विषकालविले अन्नात हे जेवणारसे श्रुत होतं ते तत्काळ टाकून उठत पुढील घात जाणून आता एखाद्याला आवडीचे पदार्थ तयार केलेले आहेत, पक्वान्न तयार केले, उत्तम प्रकारचं भोजन तयार केले, पण त्याला ज्यावेळेला हे कळतं की हे अन्नामध्ये विष आहे तेव्हा तो त्या अन्नाचा त्याग करून पानावर उठतो की नको बाबा, हे मला जरी आवडत असलं तरीसुद्धा यामध्ये विष पडलेलं आहे हे आता मला कळल्यामुळे मला आता त्याची आसक्ती राहिली नाही. त्याप्रमाणे यांचं झालं की आता कशात आसक्ती नाही, सोडून दे. तैसे रूप सनातन प्रपंच उदास झाले जाण वृंदावनी राहिले येऊन भगवत गुण ऐकते. दोघंही बंधू या वृंदावनाला येऊन राहिलेले आहेत. भगवंताचं चिंतन चाललंय मनामध्ये, भगवंताचं स्मरण चाललंय, भगवंताचं कीर्तन ऐकतायत, भगवंताचं नामस्मरण करतायत. उभयतांचे एक चित्त पाहि विकल वद्वेषा किंचित नाही बरे दोघे राहिले दोठाई हेच नवा या घात. दोघं दोन वेगवेगळ्या ठिकाणी राहिलेले आहेत, वृंदावनातच पण वेगवेगळ्या ठिकाणी. जवळ असता हृदय गोष्टी बोलता उपाधी होते हे विस्तार किती सांगितले ते जाणती विरक्त अनुभवे. आपल्या ओळखीची माणसं जर आपल्याबरोबर असतील तर साधनेच्या काळामध्ये काय होतं काही वेळेला की पुन्हा प्रापंचिक गोष्टी निघतात आणि मग आपण त्या प्रापंचिक गोष्टीमध्ये रंगून जातो. भगवंताची उपासना राहते बाजूलाच. आणि म्हणून ओळखीच्या माणसापासून 4 पावलं लांब राहायचं. म्हणून हे दोघंही बंधू आपण जर एकत्र राहिलो तर पुन्हा प्रापंचिक गोष्टी निघतील, पुन्हा जुन्या आठवणी निघतील, पुन्हा मग भगवंताकडे लागलेलं मन पुन्हा त्या प्रपंचामध्ये गुंतून जाईल. म्हणून ते दोघंही वेगवेगळे राहिलेले आहेत. जवळ असता सुहृदाप्त गोष्टी बोलता उपाधी होते हे विस्तारू सांगे किती सांगितले ते जाणती विरक्त अनुभवे. देह संबंध वावर जाण कोणे वेळेत कैसे म्हणा लागे जा विद्येचे प्रयोजना संघटन राहता. आता देह आहे म्हटल्यानंतर त्या देहाच्या संबंधित सर्व गोष्टी आल्याच. मग त्या एखाद्या गोष्टीमध्ये मन गुंतलं तर पुन्हा भगवंताकडे लागलेलं मन पुन्हा त्या गोष्टीत जातं. देह संबंध वावर जाण कोणी वेळेत कैसे मना लागेल अविद्येचे प्रयोजन संघटन राहता. म्हणून रूप सनातन भक्त दोघेही दोठाई राहता. आराधुने आपोआपले दैवत भजन करीत हरनिशे तो एक जय सिंग या नामे करून यात्रेसाला नृपनंदन पहिले त्रा जावे या कारण नावेत येऊन बसला. एक जयसिंग नावाचा राजाचा मुलगा त्या ठिकाणी आलेला आहे. पहिले तीराला जायचं म्हणून तो नावेत येऊन बसलाय. तारू दंड तोडी पाणी परी नाव न ढळते क्षणी जेथे भरले त्या ठिकाणी रंगोनी उभे असे
काहीच उपाय न चाले तेथे आश्चर्य वाटले सगळा तेथे काही सज्ञान तेथे बोलते राहायचे सनातन या नामे साचार्य ते सत्पुरुष आहे थोरत आहे श्रीकृष्ण नंदकुमार साक्षात्कार देत असे हा राजपुत्र त्या नावेमध्ये येऊन बसला पण नाव काही काठ सोडायला तयार होईना. मग गावातल्या लोकांनी सांगितले की या ठिकाणी एक भगवंताचा भक्त राहतोय सनातन नावाचा, त्याचं तुम्ही दर्शन घ्या. काही जण चाले तेथे आश्चर्य वाटले सगळा तेथे काही सज्ञान होते ते बोलत राहायचे सनातन या नामे साचार येथे सत्पुरुष आहे थोरत असे श्रीकृष्ण साक्षात्कार देत असे. नाव न ढळीची सर्वता हे तयासे जाऊन सांगा वार्ता ते गोष्ट मानली निरूपणाथा म्हणे भगवत भक्ता भेटावे. बरं झालं म्हणाले सत्पुरुष आहेत ना, चला म्हणाले मी त्यांचं दर्शन घेतो. म्हणून तो राजपुत्र त्या नावेतनं उतरलाय आणि त्या सनातनाला भेटायला आलेला आहे. यावरी जय सिंह नृपर नावे तोनी उतरला सत्र वृंदावन याला तोर अद्भुत चरित्र पाहावया सनातना समीप येऊन साष्टांग नमस्कार घातला धरणी मग हात जोडून ते क्षणी करी विनवणी सद्भावे म्हणे पहिलं तिथे जावया त्वरित जाऊन वैष्णव नौकेत तव ते ठाई होऊन न ढळे किंचित हे किमर्थ स्वामी आला नमस्कार केला सनातनाला विचारलं महाराज नावेमध्ये मी बसलोय उद्देश काय आहे पहिलं तीराला जायचं. आपण सुद्धा या नामरूपी नावेमध्ये बसलोय इच्छा काय आहे पहिलं तीराला जायची आहे. मग तो काय म्हणतो मी नावेत तर बसलोय पहिले तीराला जायची इच्छा तर आहे पण नाव काही किनारा सोडायला तयार होत नाही नाव काही पुढे जायला तयार होत नाही. म्हणे पहिलं तिथे जावया तो इथं जाऊन बसलो नौकेत तो ते ठाई येऊन न ढळे निशी किंचित हे किमर्थ स्वामी सनातन म्हणते ऐक वचन तुझं जावो निधी श्रीकृष्ण कशा असतं म्हणशी जाण तरी तेही कारण अवधारी. म्हणाले भगवान गोपाळकृष्णाची इच्छा दिसते की तू इथून पुढे जाऊ नयेस. काय भगवंताचा उद्देश काय आहे तो आपल्याला काय माहिती. सनातन म्हणते ऐक वचन तुझं जाऊन निधी श्रीकृष्ण कशा असतो म्हणशी जाण तरी तेही कारण अवधारी. द्रव्य वेचून या भूत उत्तम देऊळ येथे बांधीचे येथे उत्साह करून आनंदयुक्त आत्मूर्ती स्थापावे. म्हणाले भगवंत गोपाळकृष्णांकडे परमेश्वर त्याच्याशी बोलत होते ना भगवान गोपाळकृष्ण बोलत होते. म्हणले राजा हे राजपुत्रा तुझ्याकडून भगवंताला या ठिकाणी गोपाळकृष्णाचं सुंदर मंदिर बांधून घ्यायचं आहे तेवढं बांध आणि मग जा. द्रव्य वेचून या बहुत उत्तम देऊळ बांधीचे येथे उत्साह करून आनंदयुक्त आत्मूर्ती स्थापावे. ऐकून सनातनाचे वचन जयसिंह राजा व श्रमण तात्काळ पाथरोड बोलून जावले कामदेवाळा असे. द्रव्य वेचून या फार निर्माण केले हरिमंदिर तो तेथे एक निघाले वारुळ आश्चर्य थोर देखते. आणि मग त्यांनी त्या ठिकाणी पाथरोटांना बोलवलं. मूर्ती तयार करणाऱ्या त्या मंदिर तयार करणारे जे आहे स्थापत्यशास्त्री त्यांना बोलवलं. दगड घडवणारे पाथरोट असतात त्यांना बोलवलं आणि मंदिर बांधण्याची आज्ञा केली. द्रव्य वेचून या फार निर्माण केले हरिमंदिर तो तेथे एक निघाले वारुळ आश्चर्य थोर देखते. कामधेनुनी देखते आवरी करी दुग्धाभिषेक एकता नवल करते लोक काय कौतुक कळेना. त्या ठिकाणी एक वारुळ होतं. एक गाय यायची आणि त्या वारुळावरती धार धरायची दुधाची धार धरायची. सनातनाच्या आज्ञेवरून वारुळ करून पाहिले त्याने तो त्या माझी गोपाळ मूर्ती येऊन दृष्टी सकळाने देखली. गाय ज्या ठिकाणी दुग्धधाराभिषेक करत होती ते वारुळ त्याने मोकळं करायला सांगितलं. पाहता तर आज भगवान गोपाळकृष्णाची मूर्ती आहे ती गाय येऊन त्या गोपाळकृष्णाला दूध पाजत होते. सनातनाच्या आज्ञेवरून वारुळ करून पाहिले त्याने तो त्या माझी गोपाळ मूर्ती येऊन दृष्टी सकळाने देखली. चित्त्यानंद सकळा कारण म्हणत्या साक्षात नारायण. सनातनाच्या भक्ती कारण आपण स्वय प्रकटला महोत्सव करते नृपदेवी वेदयंत्रे ब्राह्मण गरजले. अभिषेक करून यथास्थिती स्थापली मूर्ती सिंहासनी टाळ मृदंग विणा घेऊन वैष्णव पुढे करते कीर्तना. नित्य होत ब्राह्मण संतर्पण क्षुदितास्य अन्न सर्वाभूती. आणि अशा प्रकारे त्या निर्माण केलेल्या मंदिरामध्ये भगवान स्वतःच आले. त्या ठिकाणी त्या मूर्तीची स्थापना केलेली आहे. टाळ मृदुंग नामघोष चाललेला आहे आणि अन्नसंतर्पण सुरू झालेलं आहे.
जयसिंगाचे सणा जयसिंगाचे सनातनाचे पायी भक्ती विषयली पाहिजे जो जो पदार्थ लागे ते लागे समय तो तो सर्वही पूर्वी तसे. आता त्या जयसिंगाची या सनातन नावाच्या भक्तावरती अत्यंत प्रेम प्रीती जडलेली आहे. जे काय लागेल तो त्याची पूर्तता करत होता. जयसिंगाचे सनातनाचे पायी भक्ती वैशैली पाहिजे जो जो पदार्थ लागे समय तो तो सर्व ही पूर्वीतच आहे. ऐसी सत्कीर्ती आई कोणी जाण लोकदर्शना येथे दुरून म्हणते सनातनाचे रूपे करून साक्षात श्रीकृष्ण प्रकटला. आणि त्याची कीर्ती लांबपर्यंत गेली. भगवान गोपाळकृष्ण प्रगट झाले हा भाव लोकांच्या मनात झाला, जागृत झाला आणि लोक त्या ठिकाणी दर्शनाला यायला लागले. नाना प्रकारे वैष्णव भक्त नृत्य करतात. ते संगीत रास मंडळातील युक्त गुणवर्णित हरीचे बाळक क्रीडा वर्णिली भागवती तशीच बरी भाव लागली. श्रोते म्हणते द्वापारीची गती कलियुगी प्रगटली. ऐसे वाढल्यावर स्वस्थाना गेले पोर सनातना शिकवून नमस्कार मग सत्पुर चालला. ऐसे लोटले दिवस भोवत तो सनातना विचारी मनात रूपाची आहे कैसी स्थिती पाहावी त्वरित जाऊ नये. अशा रीतीने ह्या मंदिरामध्ये भगवान गोपाळकृष्णाचं नामसंकीर्तन सुरू झालं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. भगवान गोपाळकृष्णाचं नामसंकीर्तन सुरू झालं. नित्य भगवंताची पूजा अर्चा व्हायची, नित्य उपासना व्हायची. त्या ठिकाणी भजन कीर्तन पुराण हे सर्व सुरू झालं. एके दिवशी त्या सनातनाच्या मनात आलं की आपला भाऊ हा राधेची पूजा करतोय, राधेची उपासना करतोय, त्याची ह्या आध्यात्मिक शास्त्रातली प्रगती कुठपर्यंत झाली ती पाहावी. म्हणून तो मनात आलं की त्याला जाऊन भेटावं. ऐसे लोटले दिवस भोवता तो सनातन विचारी मनात रूपाची आहे कैसी स्थिती पाहावी त्वरित जाऊ नये. तो राधा उपासनाचा आचार करीत असे. दिवस फार कैसा घडला साक्षात्कार तोही विचार जाणावा. हाची हे धरून म्हणे बंधूच भेटले सनातनी रूपाचे आनंद वाटला म्हणे साष्टांग नमन करत आहे. आणि सनातन रूपाला भेटायला आला. दोघांनाही एकमेकांना भेटल्यानंतर आनंद झाला. आता बघा प्रापंचिक माणसं जर एकमेकांना भेटली तर पहिला काय विचार चालतो, कसं काय चाललंय, तुमची पत्नी कशी आहे, तुमची मुलं बाळ कशी आहेत, नातवंड कशी आहेत, परतोंड कशी आहेत, मुलगा कशी आहे, सून कशी आहे. म्हणजे आपण जर प्रापंचिक माणसं एकमेकाला भेटलो तर आपण प्रपंचातल्या गोष्टी करू. साधुसंत ज्या वेळेला एकमेकांना भेटतात त्यावेळेला त्यांच्या अध्यात्मशास्त्रातली प्रगती कुणाची कुठपर्यंत झाली आहे त्याची चर्चा चाललेली असते. ऐसे दिवस लोटले दिवस होत तो सनातन विचारी मनात रूपाची आहे कशी स्थिती पाहावी तरी जाऊ नये. तो राधा उपासनाचा आचार करीत असे. दिवस फार काही सागडला साक्षात्कार तोही विचार जाणावा. हाची हे तर धरून मने बंधू भेटले सनातन रूपाचा आनंद वाटला म्हणे साष्टांग नमन करत आहे. आलिंगन देऊन ह्या प्रीती आसने वैसुनी बंधू प्रीती हे परमार्श वाटला चित्ते नाही दृष्टांती वर्णिता. गंगा यमुना मिळते एकत्र त्या भिन्न नव्हती अणुमात्र का अक्षरे आणि अर्थ असते सर्व जैसे सर्वदा. आधीच सख्यत विपरीते मोठी त्यावरी साक्षात झाली भेटी रूपाचा आनंद झाला पोटी अनुभव गोष्टी पुसत असे. मग म्हणे आपुले म्हणे मी अरण्यवासी एक क्षिप्रा असते आजीचे दिनी तरी बंधू लागून अर्पतोय से निज भक्त तो नवरतले अद्भुत कुमारीच्या रूपे तरी राधिका गुंफे पातले तो जे अखंड मिनले कृष्ण रूपासे सकळ सिद्धी यांच्या दासे तिने अन्य निर्मिली कशी उणी अमृताशी होय. त्याने मनात आला आता रूपाच्या की सनातन बंधू आपल्याला भेटायला आला आहे, त्याला आता दुपारची प्रसादाची व्यवस्था करायला पाहिजे. असा मनात विचार आल्याबरोबर एक कुमारी आली त्या ठिकाणी. राम जे अखंड मिनले कृष्ण रूपाशी सकळ सिद्धी तयांच्या दासी जे भगवंताच्या नामस्मरणामध्ये रंगून गेले त्यांची सगळी कामं भगवंत करतो. त्यांना अष्टसिद्धी प्रसन्न झाले असत. बघा सिद्धी प्राप्त करण्यासाठी हजारो वर्षाची तपश्चर्या लागते, पण जे भगवंताच्या नामस्मरणामध्ये आहेत अष्टसिद्धी त्यांच्या पुढे हात जोडून उभे असतात.
जे अखंड मिनले कृष्ण रूपाशी सकळ सिद्धिदयांच्या दासी तेने अन्ने निर्मिली कैसी गुणी अमृताशी होय तेने. त्या कुमारीने उत्तम प्रकारची अन्न तयार केली. रौप्य पात्र मांडवनी त्वरित सन्नता वाढी स्वहस्त शर्करा दुग्ध पंचामृत बक्षिसा तृप्त झाले. मग रूपास्तु सनतना जे अपूर्व लागते भोजन हे मृत्यूलोकीचे नवे अन्न करी निवेदनवत प्रती. त्यांचं जेवण झाली आणि मग सनातनाने विचारलं की रूपा, आजच्या ह्या अन्नाची चव आहे ना, पृथ्वीवरती जे अन्न आपण एकमेकांना जेवायला वाढतो त्या अन्नाची चव आणि आजचं जे मी अन्न ग्रहण केलं ह्या अन्नाच्या चवीमध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. असं वाटतं की हे स्वर्गातलं भोजन आहे. मग रूपा शेकुसे सनातना जे अपूर्व लागते भोजन हे मृत्यूलोकीचे नव्हे अन्न करी निवेदन मज प्रती. ऐसे वचन ऐकून श्रवणी यथार्थ सांगितलं. एक क्षणी म्हणे कुमारी रूपे राधा येऊन पाक करून दिला. म्हणाले मी जिची उपासना करतो, जिची आराधना करतो ती भगवंताची प्रिय पात्र असणारी राधा कुमारीच्या रूपाने आली आणि तिने हे सगळं स्वयंपाक तयार केलेलं आहे. तिच्या हातचा हा प्रसाद आहे. म्हणे कुमारी रूपे राधा येऊन पाक करून दिला. त्याचे अन्न निज हस्ते तुम्हास वाढले तरी म्हणून स्वादिष्ट लागे बहुत आणि मात असे ना. ऐकून बंधूचे वचन मग कोपला सनातन म्हणे तुहा नेणतपणे आराध्य देवता शिणवले. आणि मग सनातनाला राग आला. अरे म्हणारे, आपण ज्या देवतेची उपासना करतो त्या देवतेला कशाला त्रास द्यायचा आहे? किती भार घालू रघुनायकाला मज कारणे क्षीण होईल त्याला. अरे त्या देवाला काही थोडी कामं असतात का? त्यांना असंख्य भक्त असतात. भक्त उदंड तुम्हाला, त्या परमात्म्याला उदंड असे भक्त असतात, लाखो भक्त असतात. त्या भक्तांची संकट दूर करायची तर मग त्यांना त्या भक्तांची संकट दूर करण्यासाठी मोकळं ठेवायला पाहिजे का नाही? आणि मग आपण जर त्या देवाला कामाला लावलं तर मग त्या भक्तांच्याकडे जायला त्याला विलंब होईल का नाही? म्हणून आपण आपल्या आराध्य देवतेला त्रास देऊ नये असं सनातनाने रूपाला सांगितलं. वैराग्य ज्ञान उपासना भक्ती याची तुझं नकळे क्षिती एकदा शिणविले देवा प्रतिमा मग तो पुढती भेटेना. अरे एकदा का देवाला त्रास दिला तर मग देव पुन्हा पुन्हा काम करत नाही. एकदा काम करेल मोकळा होऊन जाईल, तुमच्या ऋणातनं मुक्त होऊन जातो तो. मग पुन्हा कशाला येईल तुमच्याकडे? कारण देव आपल्या डोक्यावर काही ठेवत नाही. आपण उपासना करतो, मग आपण काही मागितलं की तो देतो. म्हणजे काय करतो? आपल्या ऋणातनं मुक्त होऊन जातो. आशावंत भक्ती करी आसन घालून बेसलाद्वारे तरी देव म्हणे हा हरिण करी असे तरी तू उठवावे. आशावंत भक्त आहे तो. देवाच्या दारी धरणं धरून बसलाय. देव माझं एवढं काम कर. मग देव सुद्धा काय म्हणतो? हा माझा ऋणकरी आहे. ऋणकरी म्हणजे त्याचं माझ्या डोक्यावर ऋण आहे. काय आहे? त्याने माझी भक्ती केली आहे, त्याचं ऋण माझ्या डोक्यावर आहे. म्हणजे हा कोण झाला? माझा ऋणकरी आहे. म्हणजे मी त्याचं देणं लागतोय. देव म्हणाले याचं एकदा देणं द्यावं आणि याच्या ऋणातनं मुक्त होऊन जावं. म्हणून मग देव काय करतो? लगेच आपल्या ऋणातनं मुक्त होऊन जातो. आशावंत भक्ती करी आसन घालून बैसलाद्वारे तरी देव म्हणे हा ऋण करी याचे त्वरी उठवावे. कामिक भक्त बैसे अर्चना तो पुढे येत मन कामना. आणि मग ते कामिक भक्त आहेत ते तसेच असतात. एकदा त्यांचं काम झालं मग देवाचं नाव घ्यायचं विसरून जातात. उच्छील मातशील घेतला वासा टाकून देशील. आपल्याला व्यवहारात काय माहिती आहे? आपण आजारी पडलो की आपल्याला डॉक्टरची आठवण येते आणि एकदा बरं झालं की डॉक्टरची आठवण आपण विसरून जातो. गरज सरो
आणि वैद्य मरो अशी ती म्हण तयार झालेली आहे. तसा भक्त काय करतो, म्हणजे हे जे सकाम भक्त आहे ते काय करतात, आपलं काम झालं, एखादा सांगितलं ना 13वा अध्याय वाच, तुझी तब्येत बरी होईल, 13वा अध्याय वाचला, तब्येत बरी झाली, बंद करून टाकलं. एखादा सांगितलं बाबा तुझी काही अडचणी आहेत तर 14वा अध्याय वाच, तुझ्या आर्थिक प्रश्न काय असतील ते मार्गी लागतील, त्याचे ते मार्गी लागतात आणि त्याच्यातनं ते मोकळा होऊन जातो. तो मोकळा झाला, बंद. गरज सरो आणि वैद्य. मग देवसुद्धा काय म्हणतो, जाऊ दे ना, याने एकदा ते सकाम उपासना केली ना, आता त्याचं ऋण माझ्या डोक्यावर झालंय, वाचलंय ना 13वा अध्याय त्याने, आता त्याचं ऋण माझ्या डोक्यावर आहे, त्यातनं मी मोकळा होऊन जातो. आणि भक्त आहे म्हणतो त्याला आपलं काम झालं ना, आता उद्यापासून बंद. आशावंत भक्ती करी आसन घालून या वैसला द्वारी जरी देव म्हणे हा ऋण करी असे सतुरी उठवावे. कामिक भक्त वैसे अर्चना तो पुढे येत मनकामना अर्चना वडे जगज्जीवना मग दर्शन को देईल कोठूने. आता कामिक भक्त म्हणजे एखादी कामना पूर्ण म्हणून पूजेला बसलेला भक्त, त्याचं देवाच्या पूजेकडे लक्षच नसतं. कधी एकदा माझी इच्छा पूर्ण होईल याच्याकडेच त्याचं लक्ष असतं. जसं मागे तुम्हाला गोष्ट सांगितली की एकाने त्यांना सांगितलं होतं एका भक्ताला की तू रोज 11 प्रदक्षिणा या देवाला घाल. देवाच्या नावाला महत्त्व नाही, त्यांनी देवाचं नाव सांगितलं होतं, तो त्या देवाला प्रदक्षिणा करतो. वाटेत मग मी नेमकं त्या पारनाक्यावर होतो शाळेला, राम मंदिरातनं खाली उतरत होतो आणि तो त्या समोरच्या मारुतीला प्रदक्षिणा घालत. गुरुजी म्हणलं काय रे काय काम आहे? नाही म्हणलं मला ते एकाने सांगितलं की या मारुतीला 11 शनिवार प्रदक्षिणा घालत, म्हणजे दर शनिवारी 11 प्रदक्षिणा घालायचे असतात. असं किती? म्हणजे 11 शनिवार. आता का सांगितलं, कसं सांगितलं, त्याचं काय काम होतं आहे तर काही मला माहीत नाही, पण सांगितलं, कोणीतरी सांगितलं असं सांगितलं. बरं काय त्यात नुकसान काय होतं? देवाला प्रदक्षिणाच घालायची. पण याची प्रदक्षिणा घालताना त्याचं मारुतीकडे लक्ष आहे का? नाही. त्यांनी ती प्रदक्षिणा अर्धवट ठेवली आणि मला काय विचारतो का हो मला एकाने सांगितलं 11 शनिवारी प्रदक्षिणा घालायला सांगितलं. मग म्हटलं घाला, त्यांनी सांगितलंय ना तुम्हाला, तुमची त्याच्यावर श्रद्धा आहे ना, जो सांगतो त्याच्यावरती, मग घाला ना. नाही मी घालतोय म्हटले, 5-6 शनिवार झाले, पण काम होईल का हो? आता विचार करा, तुमची जर श्रद्धा नाही, म्हणजे तुमची प्रदक्षिणा घालताना सुद्धा माझं काम होईल का नाही अशी शंका तुमच्या मनात आहे, ती देवापर्यंत कशी प्राप्त होणार? कामिक वैसे कामिक भक्त वैसे अर्चना तो पुढे येत मनकामना अर्चना वडे जगज्जीवना मग दर्शन देईल कोठुना. मग अशी भक्ती देवाला आवडत नाही. त्याची जे म्हणले मला प्रदक्षिणा घालतोय, 11 प्रदक्षिणा घालतोय, ह्याचं काम मला करायचं आहे, कारण तो श्रद्धेने करतोय, मग त्याची श्रद्धा पूर्ण व्हावी, त्याच्या श्रद्धेला धक्का पोचू नये म्हणून मला त्याची कामना पूर्ण करावी लागेल. मग आता पूर्ण करावी लागेल, पण याचं या प्रदक्षिणा घालणाऱ्या भक्ताचं आहे माझ्यावरती श्रद्धाच नाही आहे, काम होईल का नाही हीच शंका. मग म्हणले त्याचं काम कसं व्हायचं आणि मी त्याला दर्शन कसं देणार? मग दर्शन देईल कोठून आशेने विटंबले थोर सिद्धमुनी योगेश्वरा सर्वथान पावते भवपार जन्म व्यवहार भुगती. आशेने बद्ध आहेत कोण, योगी असो तपस्वी असो काही असो, त्यांना ती आशा एवढं माझं काम व्हावं. मग ते पहिले 13ला कसे जातील? सर्वथा न पावती भवपार जन्म व्यवहार भोगते. ज्ञानी यांच्या मग ते पुन्हा ऐश्वर्याची इच्छा, पुन्हा जन्म, पुन्हा मरण चालूच राहतं. ज्ञानी यांच्या सकळ कळा का केल्या आशेने विकळा आशा पाहिजे तोडीला ते कळी काळा न भीती. ज्ञानी यांच्या कळा म्हणजे ज्ञानी माणसं सुद्धा ह्या आशाबद्ध होऊन जातात. तिथं अज्ञानाची काय गोष्ट? ज्ञानी यांच्या सकळ कळा केल्या आशेने विकळा आशापाश जिही तोडला ते कळी काळा न भीती. ज्याने आशापासच सोडून दिलाय ते कळी काळाला भीत नाही.
हो मृत्यू आजची घडो युगांती, सन्मार्ग टाकून भली न जाती. त्यांना मृत्यूचं भय नसतं. आत्ता जायचं म्हटलं तरी त्याची तयारी असते. आणि आयुष्य भरपूर दिलं भगवंतानी, तरी ते आयुष्य आपल्याला भगवंतानी त्याच्या उपासनेसाठी दिलेलं आहे, अशी त्यांची भावना असते. आशावंत एका ज्ञानी नानावरी बोलते, कथने वरते नावडते, हे लोका लागून म्हणते, अवगुण हे जादो. कोणी भक्ती करून सेवा मना तिची मोक्ष व्हावा, तरी तो सर्वथा नावडे. देवा वैष्णव परवा नवे गे, निराश होऊन या सर्वपरी उपासना करी जन्मवरे. भार घालू नये देवावर, संकट थोड पडली. म्हणले देवावरती भार टाकून संकट पडलं का? जे काही आपल्या प्रार्थनानुसार आपल्याला मिळणार आहे त्याचा आपण स्वीकार करायचा आहे. दुःख वाटायला आलं तर ते सहन करण्याची ताकद मागायची आहे. सुख वाटायला आलं तर ते भोगण्याची ताकद मागायची आहे. भार घालू नये देवारे, संकट तोड पडले. तुवा शुल्लक गोष्टी कारण व्यर्थ हे शिणवले जाणं. आता पुढची व्हाव्या दर्शन बहुत प्रयत्न पाहिजे. अरे अरे, तू त्या राधेला त्रास दिला, आता राधेचं दर्शन व्हायला वेळ लागेल. ऐकून सनातनाची वाणी रूपाचे अनुताप झाला म्हणे. मग राधेची रूप आठवून तटस्थ होऊन राहिला. आधी बंधूस केले नमन म्हणे, उत्तम दिली शिकवणा. मग एकाग्र मन करून करी चिंतन राधेचे. तटस्थ मुद्रा लागली, अंतर हे श्रोता नव्हेचे देहावरे. सनातन उठून सतुरे हरिमंदिरी पै गेले. ध्यानात येता राधा सुंदरी मग टाळ विणा घेतला करे. कीर्तन मांडले ते अवसरी सप्रेमंत्री होणे. मग कृष्णे राधेसे लावणे प्रीती, दैसा क्रीडला एकांते. ते चरित्र तुने आपले होते लोकाप्रती सांगता. कंठ झाला सद्गतीचा सज्जल नेत्री अश्रुआता. देखून रूपाचा भावार्थ राधा साक्षात प्रगटले. तेव्हा कैसी देहाली देहाकृती तप्त सुवर्णाशी कांते. सकळ श्रोते दृष्टी पाहते नवचित्ती वाटले द्या. राधा प्रत्यक्ष दिकून दृष्टी रूपे पायी घातली मिठी. म्हणे माझ्या अपराधाच्या पोटी खाली जननीये. आणि त्याला पश्चाताप झाला. वाईट अरे हे राधे, मी खरं तुझी उपासना करायची, पण तुला मी किती त्रास देतोय. अशा भावनेने त्याच्या डोळ्यात अश्रू व्हायला लागले. भगवंत त्या राधेचं नामसंकीर्तन त्याने चालू केलं आणि प्रत्यक्ष राधा प्रकट झाली. राधा प्रकट झाल्यानंतर त्या रूपाने काय केलं, राधेला नमस्कार केला आणि काय सांगितलं, अनंत अपराधांच्या राशी पोटी घालणे, देवा पोटी घालणे. अनंत अपराधांच्या राशी पोटी घालणे. हे राधा माते, माझ्या हातनं तुझे अनंत अपराध झालेस, त्या अपराधांची क्षमा कर. सनातनाचे देवाय भोजना तुझं मी संकट घातले जाणा. तो अन्याय क्षमा कारण कृपादानी आपुल्या. आई, मी तुला माझ्यासाठी अन्न शिजव असं सांगितलं नाही. मला जेव्हा उपासनेत थोडा काळ फार वेळ मिळतो त्यावेळेला म्हणाले, मी माझं अन्न शिजवून, मी माझ्या हाताने माझं अन्न शिजवून खातो. त्यामुळे मला स्वतःला अन्न तू शिजवून द्यावं अशी माझी इच्छा नव्हती. पण माझा बंधू अधिकारी आहे, कृष्णभक्त आहे. मग अशा कृष्णभक्तालाही उत्तम प्रकारचा प्रसाद तुझ्या हातचा मिळावा हा उद्देश होता. तुला मी का बोलवलं, याला अन्न तयार करून दे म्हणून. तर माझा उद्देश असा होता. म्हणजे हेतू काय आहे, हेतू चांगला आहे. काय हेतू आहे, राधे तुला त्रास द्यावा हा हेतू नव्हता. तर माझ्याकडे आलेला हा माझा बंधू अधिकारी आहे, अध्यात्मातला अधिकारी. प्रत्यक्ष कृष्ण त्याच्याशी बोलतो. मग अशा अधिकारी पुरुषाला तुझ्या हातचा प्रसाद मिळावा एवढी माझी इच्छा होती आणि म्हणून मी तुला प्रसाद बनवायला सांगितला. सनातनासे द्याव्या भोजना तुझं म्या संकट घातले जाणं. तो अन्याय क्षमा करणं कृपादाने आपल्या. ऐसे म्हणून उठा उठी प्रेमे कंठी घातली मिठी. राधेने रूपाचे धरले पोटी कृपा दृष्टी असे. भक्तिभावे करून तत्वता राधा अडकली नाही जाता. इकडे काय वर्तली कथा ते सादर आता परिस्थिती. आणि मग त्याच्या भक्तीने ती राधा प्रसन्न झाली. ती काय सांगते, तुला सोडून मी आता कुठं जाणार नाही, कारण मी तुझ्या भक्तीने बांधले गेले. बद्ध प्रभू झाला भक्तीने, बद्ध प्रभू झाला.
हा परमात्मा बद्ध झालाय. कशाने बद्ध झालाय? भक्तीने बद्ध झालाय. त्याला देवाला फक्त भक्तीने बांधता येतं. दुसऱ्या कुठल्याही गोष्टींनी त्याला बांधता येत नाही. त्याला बांधणं म्हणजे आपल्याजवळ ठेवणं. त्या एकाच गोष्टीने त्या देवाला आपल्याजवळ ठेवता येतं. भक्तीने धरिला पंढरीचा चोर. काय म्हणलंय मी? त्या पंढरीच्या चोराला पकडलंय आणि आता ठेवलंय म्हणाले कुठे? हृदय बंदिशाळा केला आत विठ्ठल कोंडीला. हृदय बंदिशाळा केला. माझं हृदय म्हणजे आता ही बंदिशाळा आहे, त्याच्यातनं त्याला आता बाहेरच पडता येणार नाही. भक्तीने बांधलंय. देवाला दुसऱ्या कुठल्या गोष्टीने बांधता येत नाही. फक्त भक्तीने तो आपला असा होतो आणि मग आपल्याला सोडून कुठे जात नाही. मात्र ती भक्ती तशीच पाहिजे. एकदा सूरदास आहेत, आपण ते सूरदासांचं चित्र पाहिलं असेल. सूरदास अंध होते. ते भगवंताचं एक तारी घ्यायचे आणि त्याच्यावरती भगवंताच्या लीला वर्णन करून सांगायचे आणि कृष्ण प्रत्यक्ष येऊन असा ते सूरदासाचं गीत ऐकायचं. परमात्मा आपलं गीत ऐकायला येतो हे सूरदासाला माहिती आहे. कसं? तर भगवंता येताना भगवंताच्या पायातली पैंजणं वाजताय. त्यामुळे तो परमात्मा आलेला आहे, बसलेला आहे, आपलं गायन ऐकतोय हे त्या सूरदासाला अंध असून कळत होतं आवाजावर. आणि मग एकदा असं वाटलं की त्या भगवंताचे चरण धरावेत म्हणून सूरदासाने काय केलंय, जिथनं पैंजणाचा आवाज येत होता ते पाय भगवंताचे चरण हातामध्ये धरलेले. तो निघाला परमात्मा. आता याचं भजन संपलं आणि परमात्मा निघाला. आता याच्या पुढेच बसलेला आहे, त्याच्याजवळनं चालला. पैंजणाचा आवाज आल्याबरोबर त्यांनी ते पकडला. कोणाला? गोपालकृष्णाला. आणि पकडल्याबरोबर काय झालं? आता भगवंत आहे, तो थोडाच सापडतो आहे हातामध्ये. भगवंताने आपला पाय त्याच्या हातातनं सोडून घेतला. कुणाच्या? सूरदासाच्या हातातनं. मग सूरदास काय म्हणतोय भगवंताला? भगवंता, एक वेळ तू माझ्या हातातनं सुटण्याचा प्रयत्न करशील. कारण तुझं बळ केवढं आहे आणि माझं बळ काय आहे. तुला काळसुद्धा बांधू शकत नाही. त्यामुळे माझ्या हाताची ताकद ती किती, मी किती तुला पकडणार. तू माझ्या हातातनं सुटलायस. सूरदास सांगतो कृष्णाला, तू माझ्या हातून सुटलायस हे खरं आहे, पण तुला बलवान मी त्याच वेळेला मानेन ज्या वेळेला ह्या हृदयातनं तू सुटण्याचा प्रयत्न करशील. का? तुला सुटताच येणार नाही. हृदय बंदिशाळा केला आत विठ्ठल कोंडीला. अरे तुझं बळ नाही ह्या हृदयातनं बाहेर निघण्याचं. याला बघ, परमात्मा जाईल कुठे? ज्याची भक्ती दृढ आहे त्याच्या जवळ देव आहे. तुका वाजवी तो टाळी उभा विठ्ठल जवळ. तो भक्ताला सोडून कुठे जाईल? भक्तासी त्याविणे नाही तयासी भक्त दुर्लभो. भक्ताला त्याच्याशिवाय काही नको असतं. आणि देवाला असा भक्तच पाहिजे असतो ना, जो फक्त देवालाच मागतोय. आपल्याला माहित आहे भगवंताच्या बाजूला लक्ष्मी बसलेली असते. आपल्यासारखे भक्त ज्यावेळेला जातात देवाकडे, तुमच्याबरोबर मी पण तुमच्यातच आहे बरं. आपल्यासारखे भक्त ज्यावेळेला त्या देवाकडे जातात त्यावेळेला देवाला काही ना काही मागतात. आणि मग ती बाजूला बसलेली लक्ष्मी आहे ना, रुक्मिणी म्हणा, जगन्माता. पांडुरंगाचं दर्शन गेलं की ती रुक्मिणी आलं की काय ती लक्ष्मीच आहे ना. ती लगेच जे मागेल ते देते. आपल्या प्रापंचिक गरजा पूर्ण होतात कारण ती लक्ष्मी बसलेली आहे. ती आपण त्या भगवंताला मागितलेलं की लगेच ती देऊन मोकळे होते. मग एकदा एका भक्ताने विचारलं की हे जगन्माते, तू जे भक्त मागायला येतात पांडुरंगाला त्यांच्या लगेच तू इच्छा पूर्ण करून मोकळे होतेस, असं का? ती म्हणली, मी असा विचार करते की हा त्या पांडुरंगाला मागत नाही ना, हे माझं भाग्य. त्यालाच मागितलं तर मी काय करू? म्हणून म्हणाले की जे भक्त असे आहेत आपल्यासारखे, ते लगेच देवी त्याची इच्छा पूर्ण करते जगन्माता. आपल्याला वाटतं बरं झालं देव पावला. पण गंमत अशी आहे की खरा भक्त देवाचं मागत नाही, देवाला मागतो.
देवाचं मागत नाही. दुर्योधनाने काय मागितलं? देवाचं मागितलं. नारायणी सेना मागितली, ऐश्वर्य मागितलं. काय राहिलं त्याच्याजवळ? काही राहिलं नाही. आणि अर्जुनाने फक्त देवाला मागितलं. कौरवाचं सगळं गेलं आणि पांडवांचं राहिलं. बाकी पांडव जिवंत राहिले. म्हणजे काय मागावं हे कळलं पाहिजे. आज तो देव आला की लक्ष्मी आलीच ना. लक्ष्मीला वेगळं काय मागायचं आहे? जिथे नारायण तिथं लक्ष्मी. तो देव आपुला झाला. वैभवा कोण पोसते. तो परमात्माच एकदा आपल्या झाल्यानंतर आपल्याला काय कमी पडणार आहे? काहीच नाही. म्हणून संत तुकाराम महाराज काय म्हणतात? देवाची भक्ती करायची, पण कशासाठी करायची? देवाची चाडे आळवावे देवा. त्या देवाला प्राप्त करण्यासाठी देवाची भक्ती करायची. राधा प्रसन्न झाली. भक्तिभावे करून तथा राधा अडकली नये जाता. इकडे काय वर्तली कथा ते साधराता परिचय. सनातनाच्या मंदिराचे म्हणजे की पौडला ऋषिकेशी परी राधा वियोग नसा आहे त्याचे एकांतवासे असता. मग सनातना संगे हरी हे अजूनही नाही राधा सुंदरी कोठे वैसली हृदय मंदिरी जाऊन सत्रे आणि का. आता इकडे राधा काय करायची? त्याची काम केलं की पुन्हा कृष्णाकडे जायची ना. आता बराच वेळ झाली राधा येईना. मग श्रीकृष्णाने सनातनाला सांगितलं, अरे बघ म्हणाले राधा ज्या अर्थी अजून येत नाही त्या अर्थी कुणीतरी तिला बांधून ठेवलं आहे. हृदय बंदिशाळा केला आता विठ्ठला कोंडाला. तशी कुणीतरी तिला आपल्या हृदयामध्ये स्थान दिलेलं आहे. कोण भक्त आहे ते तर बघून ये. सनातनाच्या मंदिराशी म्हणजे की पौडला ऋषिकेशी परी राधा वियोग नसाय त्याशी एकांतवासी असता. मग सनातना सांगे हरी अजून नाही राधा सुंदरी कोणी विसरी हृदय मंदिरी जाऊन सत्वरी आणि का. ऐकोनी देवाचे वचन सनातन अवश्य म्हणे. मग रूपाच्या आश्रमात जाण त्वरी करून पाहता. सनातन पाहते अवसे अवसरी परी तो नयची देहावरी म्हणे. आता कैसी करावी परी वियोग श्री हरिष्ण जाय. हा देहावरी न येता जाणं राधेचे सर्वथा न व्हायचे न म्हणे. आता उपाय करावा कोण विचार म्हणे करत आहे. आता हा रूप याचा भाऊ कसा आहे? त्या राधेच्या स्मरणामध्ये विदेही अवस्थेला गेलेला होता. आता ह्याला देहावर आणायला पाहिजे. हा देहावरी न येता जाण राधेचे सर्वथा न व्हायचे न म्हणे. आता उपाय करावा कवण विचार म्हणे करत आहे. मग रूपाच्या शरीरात जाण सोयी संचला. सनातना देहावरी आणला युक्ती करून मग बाहेर निघाले. आणि मग सनातनाने काय केलं? त्या रूपाच्या शरीरामध्ये प्रवेश केला आणि रूपाची जी समाधी लागलेली होती ती समाधी उतरवली. मग रूपाच्या शरीरात जाण सोयी संचला. सनातन देहावरी आणला युक्ती करून मग बाहेर निघाले. परे तप्त कांचनायसी कांती विदेह पण झाली होती. येत ऐशी देखोनी स्थिती सनातनची ते विश्वदा. मग रूपा प्रति बोलत तू ब्रह्मानंद भुगसी बहुत तुझ्या निश्चय बांधला महाता पूर्वस्थिती देखोनी. आणि त्याच्या अंगातलं तेज, जसं ती राधा त्याच्या शरीरात प्रवेशली ना तसं त्याच्या शरीरामध्ये आलेलं जे तेज होतं ते तेज त्याच्या शरीरावरती कायम राहिलं. आता तेज म्हणजे काय? ब्रह्मानंद स्थिती. ब्रह्मानंदी लागली टाळी तेथे कोण जीवा ते सांभाळी. सनातनचे ते मग रूपा प्रति बोलत तू ब्रह्मानंद बघसे होत तुझा निश्चय मांडल्या महाता पूर्वस्थिती कोणी ऐसे म्हणून ते क्षणी आलिंगन तिथली प्रीती करून मग असे मग हरिमंदिरा योनी श्री हरिचरणी लागला. आणि मग त्याने रूपाला नमस्कार केला. काय? अरे ही अवस्था तुला प्राप्त झाली, ब्रह्मानंद स्थिती तुला प्राप्त झालेली आहे. आनंद आहे आपल्या जीवनामध्ये. प्रत्येकाच्या जीवनात येणारे आनंद आहेतच. प्रत्येकाच्या जीवनामध्ये येतात. आनंद आहे, दुःख आहे, संमिश्र जीवन आहे. म्हणजे आनंदाचे क्षण आपल्या आयुष्यात येत नाहीत का? येतात, पण ते टिकत नाहीत आणि ते क्षणभंगूर असतात. कारण प्रपंचातला आनंद हा क्षणभंगूर आहे. त्यामुळे आनंद मिळत नाही असं नाही, मिळतो पण तो जातो. आता हा ब्रह्मानंद कसा आहे?
त्या ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती झाल्यानंतर मिळणारा आनंद त्याला ब्रह्मानंद म्हटलंय. आणि या आनंदाला कधी च्युती नाही आहे, म्हणजे हा आनंद कधी संपत नाही. ब्रह्मानंद कायम सदैव आनंदात. गजानन महाराज ज्यावेळेला प्रगट झाले त्याचं वर्णन कसं आहे पहा. ब्रह्मानंदी रंगलेला ऐसा योगी पाहिला, मौनेच नमस्कार केला चित्ती संतोष पाहून. ऐसे म्हणून दैक्षणे आलिंगन दिले प्रीती करून मग हरी मंदिरा येऊन श्री हरी चरणी लागला. राधिका प्रकट झाली ते तर देखोन म्हणे कृष्ण आता आजी उशीर झाला की म्हणत सांगा त्वरित मजवासे. राधा म्हणे जगज्जीवना भक्त वत्सला राजीव नैना जाणून नंतरीच्या कुणामाकडे पुसत असा. मग राधा आलेली कृष्णाकडे. मग परमात्मा त्या राधेला विचारतो की अगं तुला इथे यायला आज विलंब का झाला. तेव्हा राधा म्हणते मुंगीच्याही मनातलं मनोगत तुम्ही जाणतात, तुम्हाला अज्ञात असं काय, तुम्हाला सगळं ज्ञान आहे, सर्व ज्ञात आहे. मला का विलंब झाला, तर त्या रूपाच्या भक्तीमध्ये मी गुंतून पडलेले होते. रूप माझा निज भक्त जाण बैसला होता विदेही होणं, तयाशी सावध करून सनातना आला घेऊन मज येते. तो विदेही स्थितीला प्राप्त झाला होता. मग सनातन त्या ठिकाणी आला, त्याने त्याला देहावरती आणलं, मग माझी सुटका झाली. ऐकोन देव विस्मित चित्ती म्हणे धन्य दयाची भक्ती. मग सुख शयनी निजे कांती वैकुंठ पती पोडले तव कोणी केशी एकांती असता राधिकेशी विक्षेप येता चिताशी अदृश्य श्रीहरी झालाय. कृष्णाच्या वियोगाने राधेची बहुधा झाला क्षीण म्हणे उपाय करावा कोण रूप सगुण पाहावया. आता राधा आणि कृष्ण एकत्र असताना राधेच्या मनामध्ये थोडा विकल्प निर्माण झाला. विकल्प निर्माण झाल्यावर कृष्ण भगवान अंतर्धान पावले. आता राधेला कृष्ण काही भेटेनात, काय करावं. कृष्णाचे अवियोग बाणे राधेसे बहुत झाला क्षीण म्हणे उपाय करावा कोणा रूप सगुण पहावया. मग सनातनासी गुज मज टाकोन गेला गरुड तुझ्या काही उपाय करून आज तो व्रजराज भेटवी. आणि मग ती राधा सनातनाला सांगते तू कृष्ण भक्त आहेस ना, आता काही कर आणि मला कृष्णाची गाठ घालून दे. राहिलेला कथाभाग आपण आता उद्या ऐकूया. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव.